नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। संसदेच्या आवारामध्ये उपराष्ट्रपती यांच्या विरोधात नक्कल करतानाचे व्हिडिओ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढले होते। संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींचे अशा प्रकारचे व्हिडिओ काढणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपद्वारे आंदोलन छेडण्यात आले। त्याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत। भाजपने मोर्चा काढत जोडे मारो आंदोलन सुद्धा केले। संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींची कशा प्रकारे नक्कल करणाऱ्या खासदारांनी व्हिडिओ काढणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करत भाजपद्वारा मोर्चा काढण्यात आला। इंडिया आघाडीचा विरोध करून त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या निषेधार्थ ठिकठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलन सुरू आहे। देशाच्या संवैधानिक आणि घटनात्मक पदावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती पद भूषवित असणाऱ्या व्यक्तीबद्दल जे अपशब्द, जी टिंगलटवाळणी, जी टवाळखोरी संसदेच्या सभागृहामध्ये तृणमूलचे खासदार बॅनर्जी यांनी केली आणि त्याला समर्थन म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करून एक प्रकारे अशा बाबीला जे प्रोत्साहन दिलं आणि उपराष्ट्रपती पदाचा जो अपमान केला त्याचा आज खामगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर धिक्कार करतोय, निषेध करतोय आणि हा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही असा इशारा सुद्धा आजच्या या निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही या काँग्रेसला आणि त्या बॅनर्जीला या ठिकाणी देऊ इच्छितो। अशा प्रकारचा अवमान, त्यांनी घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीचा अपमान यापुढे जर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रस्त्यावर सुद्धा भारतीय जनता पार्टी फिरू देणार नाही आणि त्यांना त्यांची जागा जनता सुद्धा 2024च्या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिल्याच्या राहणार नाही असा इशारा सुद्धा आजच्या प्रसंगी या ठिकाणी देतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए।